नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील नैना गावामध्ये उभारण्यात आलेले बेकायदेशीर व अनधिकृत जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग्स काढून टाकण्यात आल्या. पनवेल तालुक्यातील 92 गावे तर उरण तालुक्यातील 2 गावे यामध्ये नैना विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम 30 प्रमाणे नैना क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग्स उभारण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोस बांधकाम परवानगी विभाग नैना सिडको यांना आहेत. अन्य कोणत्याही प्राधिकरणास बांधकाम विकास परवानगी देण्याचे अधिकार नाहीत. सदर विनियमानुसार कोणत्याही जाहिरात कंपन्यांनी व्यक्ती संस्था तसेच जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग्स धारक व जमीन मालक यांनी परवानगी घेतलेली नाही. सदर सर्व जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग्स हे बेकायदेशीर व अनधिकृत असल्याने सर्व अनधिकृत व बेकायदेशीर जाहिरातींचे होर्डिंग्स काढून टाकण्याचे आवाहन नैना नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रकांमार्फत केले होते व सदर होर्डिंग काढून टाकण्यासाठी MRTP कायद्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. नैना अधिसूचित क्षेत्रातील 94 गावांपैकी 92 गावे पनवेल तालुक्यातील आहेत तर 2 गावे उरण तालुक्यातील आहेत. स्वतःहून होर्डिंग्स काढून न घेतलेल्या होर्डिंग्सवर नैनाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक पथकाने दिनांक 24/5/2024 पासून धडक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. नैना अधिसूचित क्षेत्रातील पळसपे फाटा, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, पनवेल माथेरान रोड येथील 74 अनधिकृत होर्डिंग्सवर मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नैना यांनी निष्कासनाची कारवाई केली आहे. सिडकोच्या धडक कारवाईने अनधिकृत व बेकायदेशीर होर्डिंग्स उभारणाऱ्या जाहिरात कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. नैना अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख तथा मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक प्रशांत भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रक दत्तात्रय चौरे, सागर महिंद, वरिष्ठ आरेखक घनश्याम ठाकूर, भूमापक नवनाथ नरपट, विकास खडसे व मनीलाल सोनावणे यांनी सिडको सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता असे बेकायदेशीर व अनधिकृत जाहिरात फलकांवर म्हणजेच होर्डिंग्सवर नैनाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज.